नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आलेली आहे मोठी आनंदाची बातमी। आता एप्रिल महिन्याचा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळालेला आहे। तसेच मेचा हप्ताही बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे। आता एप्रिल महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता जमा झाला आहे। त्यावर बोलताना एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की मार्च एंडिंगमुळे एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यामध्ये उशीर झाला होता, परंतु एप्रिलचा हप्ता आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झाला। त्याचबरोबर मे महिन्याचा हप्ताही त्यांना आत्ताच मिळणार आहे असं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले। त्यासोबतच ते असंही म्हणाले की आत्ताचा हप्ता हा 1500 रुपयाचा नसून 2100 रुपयाचा असणार आहे। म्हणजेच मे महिन्याचा जो लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे तर तो 2100 रुपयाचा मिळणार आहे आणि इथून पुढे जे लाडक्या बहिणीचे हप्ते येणार आहेत ते 2100 रुपयाचे असणार आहेत। एप्रिलच्या हप्त्याबरोबरच मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारने बँकांना निधीही दिलेला आहे। कालच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बँकांना चेकही दिलेला आहे आणि इथून पुढे बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे तो 2100 रुपयाचा मिळणार असल्याची माहिती मिळते। पण तो 2100 रुपयाचा हप्ता घेण्यासाठी लाडक्या बहिणींना आपल्या मोबाईलवरून घर बसल्या एक छोटंसं काम करायचं आहे, तरच तुम्हाला पुढचा जो हप्ता येणार आहे तो 2100 रुपयाचा मिळणार आहे। जर तुम्ही हे काम केलं तर येत्या 48 तासामध्ये तुमच्या खात्यावरती 2100 रुपयाचा हप्ता जमा झालेला असेल। आदित्यताई तटकरे म्हणाल्या की एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी 1500 रुपयाचं वचन दिलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलंच आहे। त्यामुळे 2100 रुपयाचं वचन ही एकनाथ शिंदे साहेब नक्कीच पूर्ण करणार आहेत। पण सरसकट सगळ्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता मिळणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरून हे काम करावं लागेल, तरच तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळेल। 2 मिनिटाचं हे काम तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळेल। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला आता 1500 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे। तर तुम्ही जर हे 2 मिनिटाचं काम केलं तर तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता नाही तर 2100 रुपयाचा हप्ता मिळेल। जर तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की ज्या बहिणींच्या खात्यावरती अजूनपर्यंत 1500 रुपयाचा हप्ता जमा झाला नाही त्यांना काळजी करण्याची गरज नाही। कोणतीही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही। शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना तसे आदेश दिले आहेत। माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पैसे पोहोचले पाहिजे असं स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणींचं खातं हे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट बँकेमध्ये आहे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बँकेकडून पैसे आल्याचा मेसेजही आलेला आहे। आदित्यताई तटकरे म्हणाल्या की आम्ही 2.5 कोटी महिलांपर्यंत पोहोचलो आहे आणि 2.5 कोटी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत। असंच येत्या 8 तारखेपर्यंत आम्ही मे महिन्याचा हप्ताही लाडक्या बहिणींना देणार आहोत आणि त्यासाठी पैशाचा चेकही आपले मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी सही करून दिलेला आहे। आजच आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आजच या 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचं काम करणार आहोत। म्हणजेच मेचा हप्ता या 15 जिल्ह्यामध्ये आज सोडण्यात येणार आहे आणि त्या 15 जिल्ह्यांची यादी देखील एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेली आहे। आज सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे आणि 2100 रुपयाच्या हप्त्याच्या पैसे वाटपाला सुरुवात ही केलेली आहे। शिंदे साहेब यांनी डीबीटीचं बटन दाबल्याबरोबरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ लागला आहे। लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री साहेबांनी एप्रिल महिन्याचा हप्ता उशिरा दिला, परंतु एप्रिल महिन्याच्या हप्त्याबरोबरच मे महिन्याचा हप्ता देऊन लाडक्या बहिणींना डबल खुश करून टाकलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खूपच आनंदाची बातमी आलेली आहे। फक्त मोबाईलवरती एक काम करून तुम्ही तुमचा 2100 रुपयाचा हप्ता लगेच मिळवू शकता।
एप्रिलचा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती उशिरा जमा झालेला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक अधिकाऱ्याला तसं खडसावून सांगितलं आहे. कोणत्याही लाडक्या बहिणींना आता इतक्या वेळ वाट बघावी लागणार नाही. एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना खूप वाट बघावी लागली होती, पण आता तसं होणार नाही. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं आणि प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवातही झाली की येणारा पुढचा हप्ता, मेचा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती टायमावरती पोहोचला पाहिजे. म्हणूनच स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या कामामध्ये लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत की कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या लाडक्या भावाने तुम्हाला जो शब्द दिला आहे तो शब्द पूर्ण केला आहे. त्यामुळे जसा 1500 रुपयाचा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झाला आहे, तसंच आता 2100 रुपयाचा हप्ताही तुम्हाला मिळणार आहे आणि तो हप्ता तुम्हाला वेळेवरच मिळणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणीचा लाभ हा वेळेवरच मिळाला पाहिजे असं बोलून स्वतः साहेबांनी बँकांना चेक दिलेला आहे. सरकारकडून बँकांना निधी मिळालेला आहे, त्यामुळे बँकही आता त्यांचं काम योग्यरित्या पार पाडेल. तर आता आपण पाहूया की कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा 2100 रुपयाचा हप्ता सर्वात प्रथम जमा होणार आहे आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणींना कोणतं एक काम करायचं आहे की ज्यामुळे 2100 रुपयाचा हप्ता त्यांना लवकरात लवकर जमा होईल. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की 11व्या हप्त्याचा निधी हा जमा झालेला आहे. म्हणजे तुमचा मे महिन्याचा हप्त्याचा निधी हा जमा झालेला आहे. बँकांना चेक देण्यात आलेला आहे. एप्रिलचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे अधिकाऱ्यांना खडसावूनही सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे टीका करणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका, कारण आतापर्यंत 2.5 कोटी महिलांपर्यंत एप्रिलचा हप्ता हा पोहोचवण्यात आलेला आहे. त्यामुळे मेचा हप्ताही महिलांना टायमावरती मिळेल. आज 15 जिल्ह्यांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे तो बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार आहेत. लातूर जिल्ह्यामधील देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील लाडक्या बहिणींचा पुढचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत. जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज सकाळपासून पैसे मिळू लागले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेत. कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना त्यांच्या भावाकडून एकनाथ शिंदे साहेबांकडून आज पुढच्या हप्त्याची रक्कम ही मिळालेली आहे. सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल बरोबरच मे महिन्याचा हप्ताही जमा झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील या योजनेचा लाभ मिळाला आहे. नाशिकमधील लाडक्या बहिणींना आज सकाळपासून पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाले आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं आणि पालघर जिल्ह्यात